लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा मेनू म्हणजे बटाट्याची भाजी आणि चपाती. खाऊन कंटाळा आला आहे किंवा टिफिनमध्ये नेऊन कंटाळा आला आहे तर मग ह्या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचे भाजीचे पप बनवले तर नक्कीच टिफिनसुद्धा पूर्ण फिनिश होईल आणि आपल्यालासुद्धा खायला खूप छान लागतात. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर मी चपाती होती तिला तूप लावून दोघं साईडने छान शेकून घेतलं, म्हणजे त्याला क्रिस्पीपणा येतो. आणि जेव्हा ही चपाती क्रिस्पी होते ना तेव्हा आपण जी रेसिपी बनवतो ती खायला अतिशय छान लागते. तर दोघं साईडने तूप लावून मी शेकून घेतलं. तुम्ही बटर लावूनसुद्धा शेकू शकतात. मी तुपाचा वापर केला. त्यानंतर मी याला पुदिना आणि कोथिंबीरची चटणी मी जी घरीच बनवली, पण माझी चटणी थोडीशी अगदी पाणी झाली होती तरीसुद्धा तिची टेस्ट खूप छान लागत होती. तर पूर्ण चपातीला ह्या पद्धतीने चटणी स्प्रेड केली आणि त्यानंतर मायोनीज सॉस लावून घेतला. यामध्ये तुम्ही चटणी सुद्धा ॲड करू शकतात. चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस हे सुद्धा ॲड करू शकतात. आवडीनुसार तुम्ही सॉस हे यामध्ये ॲड करू शकतात. आणि त्यानंतर आपली जी बटाट्याची भाजी आहे ती यावरती एकाच साईडला, म्हणजे आपल्याला तिला दुसऱ्या साईडने दुमडायची आहे, त्यामुळे एकाच साईडला ह्या पद्धतीने दाबून भरायची आणि बघा या पद्धतीने दुमडायची चपाती. तर बघा बनवतानाच किती छान वाटतंय ना. आता बघा परत आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण चपाती शेकतो ना ती दोघं बाजूनी शेकली जाते, त्यामुळे मधली साईडसुद्धा शेकली जाते आणि त्याने खूप छान लागते. आता परत शेकल्यानंतर त्याला अजून क्रिस्पीपणा येतो आणि त्याने खूप छान रुचकर लागते खायला. त्यानंतर दुसरीसुद्धा चपाती मी शेकून घेते आणि दोघं साईडने हिला मी तव्यावरतीच तूप टाकलं होतं, त्यामुळे वरतून तूप नाही लावलं आणि त्याला दोघं साईडने शेकून घेतलं. त्यानंतर बघा याला मधून कट करून घेतलं आणि बघा बघतानाच खूप छान वाटतं. आता अजून यामध्ये तडका म्हणून बघा बारीक आपले जे शेव असतात त्या शेवमध्ये याला फक्त असं डीप करायचं आहे आणि जी आपली ओपन साईड आहे चपातीची त्याला हे बारीक शेव लावून घ्यायचे. आणि मी सांगते ना, टिफिनमध्ये जेव्हा मुलांना तुम्ही असं बनवून द्याल ना तर नक्कीच टिफिन तर पूर्ण फिनिश होऊन येईल आणि त्यांनासुद्धा काहीतरी वेगळं वाटतं. चपाती भाजी म्हणजे बटाट्याची भाजी आणि चपाती देण्याऐवजी आपण आणि मोठ्यांनासुद्धा जरी आपण असं नेलं ना तर खायलासुद्धा इझी पडतं आणि म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची मजा येते खायला. तर बघा दिसायलाच किती छान दिसतं आहे, तर खायला हे तितकेच रुचकर आहेत. तर मग कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.